सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे दिनांक 16/7/2024 ला एक परिपत्रक आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या परिपत्रकानुसार दिनांक 22/7/2024 ते 28/7/2024 या दरम्यान म्हणजे या आठवड्यामध्ये शिक्षण सप्ताह म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे। काय साजरा करायचं आहे? शिक्षण सप्ताह सुरू करायचा किंवा साजरा करायचा आहे। या दरम्यान आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत? 22 तारखेला म्हणजे सोमवारी म्हणजे काल अध्ययन साहित्य दिवस म्हणून TML डे म्हणून आपण साजरा केलेला आहे। आज मंगळवार 23 मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता दिवस FLN डे म्हणून साजरा करायचा आहे। बुधवारी 24/7/2024 क्रीडा दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे, स्पोर्ट डे म्हणून साजरा करायचा आहे। गुरुवार दिनांक 25/7/24 सांस्कृतिक दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे। शुक्रवार 26/7 कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे। शनिवार 27/7 मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब शालेय पोषण डे म्हणून साजरा करायचा आहे आणि त्याच दिवशी आपल्याला समुदाय सहभाग दिवस म्हणून साजरा करायचा आहे। म्हणजे तब्बल आठवडाभर आपल्याला हे उपक्रम साजरे करायचे। प्रथम सत्रांतर्गत आपण अध्ययन करायचे आणि द्वितीय सत्राच्या शेवटच्या 1 तासामध्ये आपल्याला उपक्रम घ्यायचे। म्हणून या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे, सहभागी व्हायचा आहे। तर आजचा जो दिवस आहे मंगळवार 23/7/2024 यामध्ये रुचके सर तुम्हाला मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता दिवस या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतील। सर्व विद्यार्थ्यांनी त्यासाठी तयार राहायचं आहे। दिवस दुसरा मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 या दिवशी आपल्याला पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस FLN फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी यामध्ये म्हणजे 1ली ते 5वी आणि 6वी 7वी 8वी या विद्यार्थ्यांना आपल्याकडे तसं तर सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगण्यात येणार आहे। या विद्यार्थ्यांना ज्या गणिताच्या मूलभूत संकल्पना आहेत, बेसिक कन्सेप्ट, त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या क्लिअर नसतात। तर व्यवहारामध्ये या संख्यांचा वापर कसा करतात हे आपल्याला या ठिकाणी आज मी या साहित्यातून आपल्याला दाखवणार आहे। त्यामध्ये त्याची उद्दिष्ट काय पहा, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुवंशिक यशस्वी उपक्रम कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुवंशिक उत्कृष्ट नाविन्यपूर्ण उपक्रमाची देवाणघेवाण करणे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षण तज्ञ पालक समुदाय यांचा सक्रिय आपल्याला सहभाग या ठिकाणी घ्यायचा आहे। तर यामध्ये जे सकाळी जी पहिली आपण यामधली संकल्पना होती ती शालेय परिपाठाच्या दरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात आलेली आहे। तर या निपुण प्रतिज्ञामध्ये माझा विद्यार्थी अगदी कसा सुयोग्य बनेल, चांगला बनेल याविषयीची अपेक्षा आम्ही आपणाकडून केली आहे। त्यामुळे तुम्ही पण या सर्व गोष्टी लक्षात ठेवून, या बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवून या ठिकाणी शाळेमध्ये दररोज येताना त्याचा उपयोग आल्यानंतर त्याचा उपयोग आपल्याला कसा होईल याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे। तर त्यामध्ये मी आज या ठिकाणी काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला काही क्लिअर नसतील तर त्या क्लिअर कशा करायच्या ते या ठिकाणच्या या साहित्यामधून दाखवणार आहे। तर पहा या ठिकाणी आपल्या कंपास पेटीमधले काही साहित्य आहे। या साहित्यामध्ये हे सर्वांना साहित्य माहिती आहे। या साहित्याचं नाव काय आहे, कोण सांगेल मला? या साहित्याचं नाव काय आहे?
ईश्वरी ईश्वरी सांग. हा ईश्वरी सांग. कोण मापक. या कोण मापकाचा उपयोग कशासाठी होतो. या कोण मापकाचा उपयोग कशासाठी होतो. बरेचसे सर बघा या ठिकाणी अगदी आपण हे कोण मापक 5वी पासून वापरतोय तरी पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या साहित्याचं नाव सुद्धा लक्षात येत नाहीये आणि म्हणजे तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीये. फक्त साहित्य तुमच्या जवळ आहे पण ते काय आहे कशासाठी वापरायचं याची माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे परंतु तुम्ही ती वेळोवेळी लक्षात न ठेवल्यामुळे त्याचा वापर न केल्यामुळे या साहित्याची माहिती आपल्याला सांगता येत नाहीये. तर याचा उपयोग कशासाठी होतो. इयत्ता 10वीचे विद्यार्थी कोणी सांगेल का. 9वी. हा तेजस्विनी सांग. कोण मोजण्यासाठी. आणखीन कोण काढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आणि या कंपास हा जो कोण मापक आहे या कोण मापकाचं माप किती आहे कोण सांगेल मला. या कोण मापकाचं माप किती आहे. हा निवेदिता. 180 अंश. हे कसं तुम्हाला अर्धवर्तुळ आहे बरोबर आहे. काय अर्धवर्तुळ. यामध्ये आपण पूर्ण साईडनी दुसऱ्या साईडनी पण काढून केलं म्हणजे पूर्ण वर्तुळ होईल. वर्तुळाचं माप किती असतं माहिती कोणाला. वर्तुळाचं माप हा सांग. 360. अगदी बरोबर आहे. आणि हे जे कोण मापक आहे पण शिकवता येतात. बघा इकडे लक्ष द्या. कोणाचे प्रकार. उत्तर द्या. हा संस्कृती सांग. कोणाचे प्रकार आहेत 7. एक मला प्रकार सांगायचा. प्रत्येक वर्गाने एक सांगायचा. आता प्रत्येक वर्गाने एक प्रकार सांगायचा. 10वीचा वर्ग मुलं सांगा एखादा प्रकार कोणाचा. 9वी. विशाल कोण. बरोबर आहे. विशाल कोणाचं माप किती असतं बरं. विशाल कोणाचं माप कुठून कुठपर्यंत असतं ते सांगा. हा सांग निकिता. बरोबर आहे. 90 अंशापेक्षा मोठे आणि 180 पेक्षा लहान असणाऱ्या कोणाला विशाल कोण म्हणतात. तर 1 मिनिट मला 6वीची एक विद्यार्थिनी उभा राहा. तिची सगळे कोणाचे प्रकार सांगते. हा सांग. ज्या कोणाचे माप 0 अंश असते त्या कोणाला शून्य कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 0 अंशापेक्षा मोठे व 90 अंशापेक्षा लहान असते त्या कोणाला लघु कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 90 अंश असते त्या कोणाला काट कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा मोठे व 180 पेक्षा लहान असते त्याला विशाल कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 180 अंश असते त्या कोणाला सरळ कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 180 पेक्षा मोठे व 360 पेक्षा लहान असते त्याला प्रविशाल कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 360 अंश असते त्या कोणाला पूर्ण कोणाचे म्हणतात. 300. अगदी बरोबर आहे. छान 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 म्हणून काय आवाज. हा कोणाचे प्रकार सांग. ज्या कोणाचे माप 0 अंश असते त्या कोणाला शून्य कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 0 अंशापेक्षा मोठे व 90 अंशापेक्षा लहान असते त्या कोणाला लघु कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 90 अंश असते त्या कोणाला काटकोनाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा मोठे व 180 अंशापेक्षा लहान असते त्या कोणाला विशाल कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 180 असते त्या कोणाला सरळ कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 180 पेक्षा मोठे 360 पेक्षा लहान असते त्या कोणाला प्रविशाल कोणाचे म्हणतात. ज्या कोणाचे माप 360 असते त्या कोणाला पूर्ण कोणाचे म्हणतात. बरोबर आहे. हे कोणाचे 7 प्रकार आहेत. बरोबर आहे.
हा कोणाचा कोणता प्रकार आहे, कोण सांगेन मला? कोणाचा कोणता प्रकार आहे? हा वजीर, हा जरीनकडे माहिती आहे. काटकोण. काटकोणाची व्याख्या सांग परत एकदा. कशाला म्हणतात काटकोण? काटकोण का 90 अंशचा कोण म्हणजे काटकोण. 90 अंशाच्या कोणाला काटकोन काटकोन असे असे म्हणतात. म्हणतात. या ठिकाणी पहा, मी आता याच्यावरून तुम्हाला कोणाचे प्रकार सांगायचा. हा कोणता प्रकार आहे? हा कोणता प्रकार आहे? हा गायत्री, लघु कोण आहे? बरोबर आहे. कोणता आहे? लघु कोण. आणि हा सरळ गेला की काटकोण. त्यानंतर आता कोणता झाला बरं? विशाल कोण. आणि आता कोणता झाला? सरळ कोण. सरळ कोणाचं माप किती असतं? 120. असा अर्धवर्तुळ झाला. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे कोणाचे अनेक कोणाचे जे प्रकार आहेत ते आपल्याला या साहित्यातून शिकता येतात. त्यानंतर या ठिकाणी मी आता तुमच्याकडे घड्याळ दाखवत आहे. पहा, घड्याळ आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. बरोबर आहे की नाही? या घड्याळामधून सुद्धा आपल्याला कोणाचे प्रकार शिकवता येतात. आणि किती वाजले हे अगदी 9वी 10वीचे विद्यार्थी सांगू शकतील, परंतु 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत नाहीत, आहे की नाही? तर हा निळा जो काटा आहे तो काटा कोणता आहे? मिनिट काटा. आणि हा कोणता आहे? तास काटा. निळ्या काट्यानं या 60 वरून हा तास काटा सध्या कुठं आहे? कोणत्या अंकावर? 4 अंकावर आहे. तू घाई करत जाऊ नको सांगायला. 4 अंकावर आहे. आणि मिनिट काटा 12 वर आहे. जोपर्यंत हा मिनिट काट्याची एक फेरी पूर्ण झाली की तो 1 तास होतो. बरोबर आहे? मग 1 तास होण्यासाठी किती मिनिट लागतात? आणि असं तोंडातून उत्तर देऊ नका, हात वर करा फक्त. हा त्याच्या माईकडे दे. माईक कुठे? 60 मिनिट, आहे का नाही? तर अशा प्रकारे या ठिकाणी हा तास काटा, मिनिट काटा एक फेरी पूर्ण केली की तास काटा 1 अंक पुढे सरकतो. 5वी 6वीचे विद्यार्थिनी माईक कुठे? हा समरीन, माईक कुठे? माईक दे. 5 वाजून 15 मिनिटं. 5 वाजून 15 मिनिटं. आणखीन त्याला वेगळ्या भाषेत काय सांगता येईल? 5:15. ठीक आहे नाही? अशा प्रकारे या ठिकाणी आता किती वाजले? हा अनुष्का, तू सांग. वैष्णवी सांग. वैष्णवी सांग ना. 6:30. हा 6:15. 6:15. आणि 6:15 वाजता किती मापाचा कोण तयार होतो बघा बरं? काटकोन, नाही का नाही? म्हणजे आपल्याला इथे वेळही शिकता येते आणि कोणाचे प्रकारही याच्यामध्ये आपल्याला शिकता येतात. आता किती मापाचा कोण तयार झालेला आहे इथं? सरळ कोण. बरोबर आहे. या ठिकाणी तर पहा, इकडे लक्ष द्या. हे नाव लक्षात आलं की सगळ्यांचं? काय आहे? डझन आहे. डझन काय आहे? डझन. बरोबर आहे. आणि इथं या ठिकाणी 1/4 म्हणजे 1/4 म्हणजे एका भाकरीचा चतकोर भाग. बरोबर आहे. त्यानंतर 1/2 म्हणजे अर्धा भाग. बरोबर आहे. 3/4 म्हणजे पाऊण भाग. बरोबर आहे की नाही? आणि 1.1/4 म्हणजे सव्वा भाग. आणि 1.1/2 म्हणजे दीड भाग. बरोबर आहे की नाही?